Food spoilage. What happens to the sweetmeat or bread forgotten in a lunchbox for 3 to 4 days? तुम्हाला अनुभव आला असेल की तुमच्या डब्यामध्ये कधी-कधी एखादी भाजी राहून जाते आणि तो डबा पण तसाच राहून जातो 2-3 दिवस. तो धुतला जात नाही किंवा काहीतरी 2 दिवस सुट्ट्या येतात, मग आपल्या बॅगेमध्ये डबा तसाच राहतो आणि मग 2 दिवसांनंतर जेव्हा आपण शाळेला जायची वेळ येते तेव्हा आपण बॅग उघडतो आणि मग पाहतो अरे डबा तर तसाच आहे आतमध्ये. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डबा उघडता त्या अवस्थेत तेव्हा तुम्हाला अत्यंत वाईट दुर्गंधी यायला सुरुवात होते, हो ना? तर असं का होत असेल बरं? पहा. If we forget food in lunchbox for 3 to 4 days, it gets spoiled. खराब होतात. Sweetmeat becomes stale as microbes act on the food and bread usually shows growth of fungus. आपण हा प्रयोग केला होता. ब्रेड जर आपण पाण्यात भिजवून 3 ते 4 दिवस जर ठेवला एका डब्यामध्ये तर त्याच्यामध्ये फंगस डेव्हलप होतात, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात. मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेले आहेत याचं अजून एक लक्षण आहे किंवा आपण सिम्पटम्स म्हणू शकतो की कळतं कसं आपल्याला, तर त्याला अत्यंत दुर्गंधी यायला सुरू होते, अत्यंत वाईट असा वास यायला सुरू होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ते पदार्थ खराब झाले, स्पॉइल झाले आहेत असं आपण म्हणू शकतो. वेन वी गेट द बॅड ऑर्डर, म्हणजे अत्यंत दुर्गंध, वाईट असा दुर्गंध यायला सुरू होतो. आणि त्याचबरोबर तिथं जर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ दिसली, म्हणजे व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे स्पॉट्स दिसले, त्याचबरोबर त्याची चव आंबट यायला लागली किंवा कडवट यायला लागली, तर आपण ओळखायचं की ते पदार्थ खराब झालेले आहेत. ठीक आहे. Similarly, if jars of pickles, jams, or murabba are opened after a long time, a round layer of white scum or black particles are formed on the surface. आपण घरामध्ये लोणचं बनवतो त्यावेळेस किंवा बाहेरून जेव्हा आपण लोणचं विकत आणतो आणि फार दिवस तसंच ठेवतो, तर त्या दोन्हीमध्ये काय होतं बऱ्याच वेळा, तर फार दिवस हे अशा पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे किंवा व्यवस्थित न झाकून ठेवल्यामुळे देखील त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक काळा थर जमा होतो वरच्या बाजूला, किंवा अशा पद्धतीचा चिवट असा एक पदार्थ तयार व्हायला सुरू होतो. तर तो काय आहे, तर तो एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे, लक्षात ठेवा ती. आणि ते पदार्थ खराब व्हायला सुरुवात झालेत म्हणूनच ते निर्माण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने पिकल्स म्हणजे लोणचे, जॅम म्हणजे फळांचा जो काही गर असतो तो काढून बनवलेलं लोणचंच आहे एक प्रकारचं ते. ठीक आहे. आणि मुरब्बा हा देखील मला वाटतं लिंबांपासून बनवतात. ठीक आहे. हा, तर अशा पद्धतीचे काही लोणचे किंवा जॅम किंवा मुरब्बे आहेत ते जर फार दिवस तुम्ही ठेवले तर त्याच्यावर अशा पद्धतीचा जो थर जमा होतो तो मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो. In summer season, if milk and meat are not kept in the refrigerator, they get spoiled quickly due to increased microbial activity. उन्हाळ्यामध्ये असं होतं बऱ्याच वेळा की आपण जर दूध किंवा भाजी जर आपण बाहेरच ठेवली फार वेळ आणि फ्रीज मध्ये वेळेवर नाही ठेवली तर बऱ्याच वेळा ते खराब होतात. म्हणजे काय होतं, परत दूध गरम केलं की ते खराब होऊन जातं, ते नासतं दूध. तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ उन्हाळ्यामध्ये चटकन होते. का होते आपण नंतर बघूयात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पदार्थ खराब होतात, केव्हा खराब होतात आणि का खराब होतात हे तुम्हाला कळलं असेल आता. Fungus shows quick growth on moist and stale food. If such spoiled food is consumed, it can cause stomachache, diarrhea, vomiting, etc. आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही पदार्थ खाल्ले, स्पॉइल्ड झालेले फूड खाण्यात येतात, चुकून खाल्ले गेले, तर त्याचा परिणाम काय होतो? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ कन्झ्युमिंग स्पॉइल्ड फूड? तर लक्षात ठेवा त्याचा परिणाम होतो स्टमॅकी, म्हणजे पोटदुखी होते, डायरिया म्हणजे तुम्हाला सतत मग पाठीमागे पळावं लागेल टॉयलेटला, आणि वॉमिटिंग म्हणजे उलट्या होणे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचा परिणाम व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे शक्यतो असे पदार्थ स्पॉइल्ड फूड त्याची लक्षणं काय, सिम्पटम्स काय आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओळखायचं आणि शक्यतो असे शिळे पदार्थ खाणं टाळायचं. ठीक आहे. Sometimes it can even threaten life also. Hence, when the food gets spoiled, it should not be consumed and should be thrown away.
टाकून द्यायला पाहिजे ते. Food poisoning. फूड स्पॉइल्ड होणे आणि फूड पॉइझनिंग होणे. ठीक आहे, तर दोघांमध्ये बरंचसं साम्य आहे, पण फूड पॉइझनिंग ही त्याची शेवटची अशी शेवटचा टप्पा आहे की तिथे अन्न हे विषारी होतं. लक्षात ठेवा, दूषित होत नाही तर विषारी होतं. When microorganisms use foodstuffs for their own nutrition, they release toxic materials called enterotoxins into the food. म्हणजे फूड स्पॉइल्ड होतं म्हणजे ते पॉइझनिंग होतं, आणि ही शेवटची स्टेप आहे. लक्षात ठेवा, त्यांची शेवटची पायरी आहे की तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स जेव्हा अन्न पदार्थावर वाढतात तेव्हा अन्न पदार्थ खाण्यास ते सुरुवात करत असतात, आणि खाण्यासाठी ते त्यांच्या शरीरातून काय टाकतात तर एखाद्या विषारी टॉक्झिन ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव आहे एंटेरोटॉक्झिन. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचा एंटेरोटॉक्झिन नावाचा पदार्थ जेव्हा ते या पदार्थावर सोडतात तेव्हा हा पदार्थ डिकम्पोज व्हायला सुरू होतो. तर डिकम्पोज होतो म्हणजे तुम्हाला मी काल सांगितले की त्याचे बारीक बारीक वेगळ्या पदार्थामध्ये रूपांतर होतं, एका कार्बनिक कंपाऊंडचे दुसऱ्या कार्बनिक कंपाऊंड मध्ये कन्व्हर्जन होतं. तर हे करण्यासाठी त्यांना असे मटेरियल्स त्यांच्या शरीरामध्ये केमिकल्स असतात. तर अशा पदार्थामुळे हे जे काही मीट्स आहेत ते काय व्हावं लागतं, डिकम्पोज व्हायला लागतात, आणि इथंच त्यांच्यामध्ये पॉइझनिंग होत असतं. लक्षात ठेवा. These toxins spoil the food and make it poisonous. When foodstuffs get spoiled, the taste, color, texture, consistency, and odor of foodstuffs change. काय काय बदलतं? They taste. जेव्हा एखादा पदार्थ खराब होतो, मी तुम्हाला सांगितलं सिम्पटम्स काय असू शकतात त्याचे, तर त्याची चव बदलते, आंबट कडवट चव त्याला लागायला सुरू होते. कलर, त्याचा रंग बदलतो. ठीक आहे, त्याच्यावर काळपट पांढरट रंगाचे थर जमा व्हायला सुरू होतात, किंवा हिरवट पिवळट डाग पडायला लागतात. टेक्स्चर, त्याची रचना बदलायला लागते, म्हणजे त्याचे जे काही कण एकमेकाला धरून ठेवलेले असतात ते सैल पडतात, किंवा तिथे द्रव पदार्थ तयार व्हायला सुरू होतो. अशा पद्धतीने त्याचा आकार बदलतो त्या पदार्थातल्या कणांचा. ठीक आहे, किंवा तिथे लिबलिब असे काहीतरी पदार्थ तयार होतात की ते थोडेसे चिकट असतात, हाताला असं तुम्हाला द्रव पदार्थासारखे लागतील. ते केळीला वगैरे बघत असाल तुम्ही, केळी नासल्यानंतर काय होतं. कन्सिस्टन्सी, त्याच्यामध्ये एकसंघपणा राहत नाही, ते वेगळे वेगळे पडायला लागतात एकमेकांपासून. आणि ऑर्डर, आणि त्याचा अत्यंत वाईट असा वास यायला सुरू होतो. हे चेंजेस त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतील. वी कॅन गेट दीज चेंजेस दॅट द टेस्ट, कलर, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी अँड ऑर्डर we can see in the substances which are get spoiled or which are poisoned by the microorganisms. Do you understand this? Come on, next. Bitter and have an awful odor. Therefore, we should be always careful while purchasing any food item. आता इथे त्यांनी सांगितले की आपण हे अडल्ट्रेशन ऑफ फूड या धड्यामध्ये समजून घेतलं होतं की एखादा पदार्थ हा काही कालावधीसाठीच बनलेला असतो, त्याच्यानंतर तो एक्सपायर होतो असं आपण समजून घेतलं होतं. त्याची एक्सपायरी डेट म्हणजे प्रत्येक पॅकेज्ड फूडची एक एक्सपायरी डेट असते, त्याच्या आत ते पदार्थ आपण कन्झ्युम केले पाहिजेत, म्हणजे खाल्ले पाहिजेत. म्हणजे परचेस करतानाच वी हॅव टू सी द एक्सपायरी डेट ऑफ दॅट पॅकेज्ड फूड. ओके, अँड सेम लाईक फॉर द मेडिसिन्स. मेडिसिन्स पण परचेस करताना आपण त्याची एक्सपायरी डेट पाहिली पाहिजे. ठीक आहे, आणि फूड आयटम जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा तुम्हाला हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. We should never purchase a food item if food packets are damaged or. हे आपण पाहिलेलं होतं त्यावेळेस पण पुन्हा एकदा तुम्हाला आता इथं रिव्हिजन होतंय त्याचं. तर फूड पॅकेट्स जे असतात ते बऱ्याच वेळा मॉल्समध्ये किंवा दुकानामध्ये ठेवताना पडतात, फुटतात, आणि ते दुकानदार तसेच परत तिथे विक्रीला ठेवतात. तर अशा पद्धतीने जेव्हा ते पदार्थ त्या ठिकाणी विक्रीला ठेवतात तेव्हा 100% त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझमची प्रोसेस झालेली असते. लक्षात ठेवा, आणि हवेतील मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर बसतात आणि प्रोसेस त्यांची चालू झालेली असते. त्यामुळे शक्यतो डॅमेज्ड पॅकेट्स आपण कधीही किंवा कोणीतरी ओपन करून ठेवलेले पॅकेट्स आपण घ्यायचे नाहीत. Opened. Food cans or containers are dented, swollen or leaking. बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे जे काही कॅन्स आहेत ज्याच्यामध्ये द्रव पदार्थ भरले जातात, असे कॅन्स हे पडतात. ठीक आहे, आणि ते डॅमेज होतात. तर डॅमेज झालेले जे काय त्याला डेंट म्हणतो आपण, तेव्हा ते चेपले जातात, डेंटेड म्हणतो.
किंवा सॉलन किंवा फुगीर पण होतात, ते फुगतात आतल्या इंटरनल केमिकल रिॲक्शनमुळे. आत प्रचंड प्रेशर तयार होतं आणि ते फुगतात पण, ठीक आहे. आणि कधी कधी ते कुठून थेंब थेंब गळायला पण लागतात, लीक करतात. तर हे अशा पद्धतीचे जे कॅन्स आहेत, ठीक आहे, ते तुम्ही कधीही घ्यायचे नाहीत. व्यवस्थित चांगल्या आकाराचे असतील तर ते घ्यायचे. शक्यतो आपण अशा पद्धतीचे कॅन्स भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा सोलापुरात तरी आपण हे जास्त कोणी वापरत नाही, ठीक आहे. परदेशामध्ये जिथे पदार्थ लवकर उपलब्ध होत नाहीत, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ म्हणा, हे उपलब्ध होत नाहीत, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कॅन्स विकत घेण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मात्र दररोज दूध उपलब्ध होतं किंवा दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होतात, त्यामुळे आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. Chilled or frozen foods are left out of the refrigerator or freezer. कधी कधी जे पेय पदार्थ असतात ते खूपच थंड वगैरे असतात, ते रेफ्रिजरेटरच्या बाहेर, ठीक आहे, रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजर मध्ये तसेच न ठेवता बाहेर राहतात बऱ्याच वेळा, लेफ्ट आउट ऑफ द रेफ्रिजरेटर ऑर फ्रीजर. म्हणजे त्याच्यामध्ये बरेच दिवस तसं राहिल्यामुळं काय होतं, रेफ्रिजरेटर बाहेर राहिल्यामुळं त्याच्यामध्ये काही बाहेरून मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप होऊ शकतात. ते रेफ्रिजरेटर मध्ये राहिले पाहिजेत, बाहेर नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा ते बाहेरच ठेवले जातात विक्रीसाठी. Food products have passed expiry date. हे तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला. Fruits and vegetables do not appear natural. कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं, केळी तुम्हाला नैसर्गिक दिसत नाहीत, लक्षात ठेवा. नैसर्गिक केळीवर कसे असतात, थोडेसे ब्राउनिश कलरचे किंवा ब्लॅकिश कलरचे स्पॉट्स असतात पिकल्यानंतर. पण काही काही केळी तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील की त्या अगदी पिवळ्या जर्द आहेत आणि कुठेही त्याला डाग नाही आणि ते पिकल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षात त्या केळ्या कच्च्याच असतात. त्याला काहीतरी केमिकल आहे, कार्बाईड नावाचं, कॅल्शियम कार्बाईड काहीतरी. त्या कॅल्शियम कार्बाईडच्या द्रावणामध्ये म्हणजे पाण्यामध्ये ते केमिकल मिक्स करून ठेवतात आणि त्यात हीट तयार होते, उष्णता तयार होते, आणि त्याच्यामध्ये या केळी जर बुडवून काढल्या तर त्या उष्णतेच्या परिणामामुळे या केळी पिकतात. आणि अशा केळीच नाही तर इतरही फळे याच पद्धतीनं कच्चे फळं ही पिकवतात. तर मग आपल्याला काय वाटतं की ही पिकलेली आहेत, पण ऍक्च्युअली ती बाहेरनच अशी पिकल्यासारखी वाढतात, आतून ते कच्चेच असतात. तर अशा पद्धतीने हे पदार्थ जर तुम्ही घेतले तर त्या पदार्थाची नैसर्गिकपणे पिकण्याची क्षमता नष्ट होऊन जाते आणि ते पदार्थ लवकर खराब होतात, लक्षात ठेवा. आणि असे खराब झाले म्हणजे आपण ते कन्झ्युम केले की आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होणार, लक्षात ठेवा. त्यामुळं नॅचरली जे पिकल्यासारखे वाढतात ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. Such foodstuffs. आता जस्ट एक व्हिडिओ येऊन गेला, फूड प्रोडक्ट्स हँडल विथ अनहायजिनिकली. म्हणजे बऱ्याच वेळा आपण घरामध्ये देखील अन्न पदार्थ हे अनहायजिनिकली म्हणजे स्वच्छता न करता खातो. म्हणजे काय करतो आपण, स्वतःच्या शरीराची स्वच्छता करतो का, जेवायला बसण्यापूर्वी हात धुतो का, हातपाय तोंड स्वच्छ धुतो का, ज्या ठिकाणी जेवायला बसतोय ते स्वच्छ झाडलेलं वगैरे असतं का, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, ठीक आहे. Food products are handled unhygienically. Such foodstuffs may be spoiled, infected, or even poisonous. By consuming them, we may fall ill. You might have heard about food poisoning incidents taking place during marriages or other community feasts. What could be the reason for such incidences? Come, let us list few reasons for such incidences. हे आपण शिकलो आहोत पूर्वी फूड अडल्ट्रेशन मध्ये, तरी पुन्हा एकदा रिव्हिजन होईल तुमची. Food is kept uncovered and handled with dirty hands. Safe water is not used. Dirty containers are used to store and serve food. Vegetables and fruits are used without proper washing. Always remember, eat fresh and properly covered food. Drink boiled water. Hold a handkerchief over your mouth and nose when you cough or sneeze. Allow garbage and water to accumulate around your house. Disease-producing microorganisms. Pathogens. Pathogens are harmful microorganisms that cause diseases. काही
मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामुळे आपल्याला रोग होतो, अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सना आपण एक नवीन नाव दिलेलं आहे, पॅथोजन्स. काय नाव दिलेलं आहे? पॅथोजन्स. पॅथोजन म्हणजे द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच स्प्रेड डिसीजेस. हा, मग हे कोण कोण असू शकतात? तर याच्यामध्ये अल्गी नाहीये बघा. अल्गी आहे का याच्यामध्ये? अल्गी नाही, कारण अल्गी स्वतःच अन्न स्वतः तयार करते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. हे बाकीचे जे आहेत ते बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, व्हायरसेस, फंगाई, हे चार जे आहेत ते पॅथोजन्स मध्ये येतात. लक्षात ठेवा, दीज आर द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Pathogens may be present in water bodies. आता पॅथोजन्स हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे कुठे आढळतात? दे ऑकर at every place, in the water, in the soil, in the air, in the bodies of animals and plants, on the body of animals, plants, okay, as well as on the dead bodies of the animals and plants. हे सगळ्या ठिकाणी पॅथोजन्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळतातच. मग त्याच्यामध्ये पॅथोजन्स पण असणारच. Bodies contaminated with sewage and dirt from the surroundings. आता या ठिकाणी ही महिला पाणी भरते आहे, ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी पाणी भरते आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो अत्यंत अस्वच्छ आहे. म्हणजे पाणी, नाल्याचं पाणी हे रस्त्यावरून वाहत येत आहे, तिथं उंदरं देखील खेळत आहेत, ठीक आहे, आणि इथेच टॉयलेट्स आहेत समोर, आणि ही महिला पाणी भरते. मग अशा ठिकाणी 100% मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये पॅथोजनची संख्या सर्वात जास्त असणार आहे. आणि मग अशा ठिकाणी हे जे आहे कंटॅमिनेटेड वॉटर आहे, म्हणजे दूषित पाणी आहे, आणि अशा दूषित पाण्यातून हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे त्या स्वच्छ भांड्यावर देखील येऊ शकतात, किंवा आपण अशा पाण्यात पाय ठेवला गेला आपल्याकडनं तर आपल्या पायाला पण ते लागून येतात आपल्या घरापर्यंत. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, तर पॅथोजन्स हे वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरापर्यंत, आपल्या किचन पर्यंत, आपल्या शरीरात मध्ये येऊ शकतात. In food left uncovered in unhygienic conditions. ओपन प्लेस मध्ये जेव्हा लोक गाड्या लावतात वडापाव किंवा पाणीपुरीच्या किंवा इतरही पदार्थांचे, तर ते जर तयार केलेले अन्न पदार्थ त्यांनी जर बाहेर ओपन ठेवले तर त्या ठिकाणी 100% माशा येणार, आणि या माशा कुठून आलेल्या आहेत हे तुम्हाला माहित नसतं. बऱ्याच वेळा माशा या कचऱ्याच्या ढिगावरून येतात, आणि मग त्या ठिकाणी 100% मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतातच, म्हणजेच पॅथोजन असतातच. म्हणजे 100% त्यांच्या पायाला लागून किंवा पंखांना लागून हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अन्नापर्यंत पोहोचतात, आणि असं अन्न आपण खातो आणि ते आपल्या शरीरात पोहोचतात. लक्षात ठेवा. With house flies sitting on it, etc. If such contaminated water of. आता या मुलाच्या आईने हा हंडा भरून आणलेला आहे, आणि तो घरामध्ये आणल्यानंतर मुलाला माहित नाही कोणत्या एरियातनं कशा पद्धतीने आईने तो हंडा भरून आणलेला पाण्याने, आणि अशा पद्धतीचं पाणी तो मुलगा जर पिला तर 100% त्याला त्याच्या शरीरामध्ये पॅथोजन्स प्रवेश करणार, एंटर करणार, आणि त्याला काय होणार? डिसीज होणार. आणि या माणसाला माहित नाही की त्याच्या घरच्यांनी किंवा ज्यांनी आणले ते अन्न कोठून आणलेलं आहे, आणि तो खातोय. अशा पद्धतीनं हे पॅथोजन्स नकळतपणे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. Food is consumed, we may fall ill with diseases of the alimentary canal. जे असे पदार्थ पाण्यावाटे किंवा अन्नावाटे हे जे आपण घेतो, किंवा अन्न किंवा पाणी जे काय आपण घेतो त्याच्या वाटे काय होतं, पॅथोजन्स आपल्या शरीरात जातात, आणि मग ते शेवटी त्याचा अटॅक कुठं होतो, जिथून ते पचवले जातात त्या मार्गामध्ये त्याचा अटॅक होतो, आणि मग हे सर्व रोग त्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून इफेक्ट करायला सुरू करतात. म्हणजे अमिओबिएसिस येतं, कॉलेरा येतं, त्यानंतर टायफॉइड, हेपॅटायटिस, गॅस्ट्रो असे रोग हे आपल्या शरीरामध्ये पचन संस्थेमध्ये निर्माण व्हायला like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. When ते झालं पाण्यावाटे आणि अन्नवाटे. आता बघा, हा माणूस रस्त्यावरून चालताना खोकलतोय किंवा शिंकतोय, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होणार, हवेमध्ये पसरणार मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा पॅथोजन्स जे त्याच्या शरीरामध्ये आहेत, आणि जे निरोगी लोक आहेत, हेल्दी पर्सन आहेत, त्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये नाकावाटे हे सर्व पॅथोजन जाणार, आणि जेव्हा तो माणूस घरी जाईल तेव्हा त्याला त्याचा परिणाम दिसायला सुरू होतो. person having an infection of the respiratory tract
sneezes or coughs, pathogens are released in the air. A healthy person may get infected with such pathogens on breathing in the same air and contract diseases like common cold, cough, diphtheria, pneumonia, tuberculosis. हे रोग आहेत की जे हवेमधून फ्रॉम द एअर वेन पॅथोजन्स एंटर इन अवर बॉडी. कोणकोणते रोग होतात? कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी होऊ शकते, कफ म्हणजे खोकला होऊ शकतो, डिफ्थेरिया म्हणजे घटसर्प ताप येतो, घसा खवखवतो डिफ्थेरियामध्ये, न्यूमोनिया सतत माणूस शिंकत असतो मोठमोठ्याने, ट्युबरक्युलोसिस म्हणजे सतत खोकलत असतो आणि खोकलताना रक्त पण पडतं त्याचं, आणि फुफ्फुसांचे आजार होतात. लक्षात ठेवा, म्हणजे हे आपल्या फुफ्फुसांशी संबंधित रोग आहेत, ते हवेच्या मार्फत पॅथोजन्स जेव्हा शरीरात तेव्हा निर्माण होतात, etc. Mosquitoes reproduce in places like heaps of garbage, drains, stagnant water, etc. आता हा तिसरा प्रकार आहे. पहिला झाला अन्न आणि पाण्यामार्फत, दुसरा प्रकार झाला हवेमार्फत, आता तिसरा प्रकार आहे मॉस्किटोज. याच्यावर चालेल. मॉस्किटोज जे आहेत ते कोठे, त्यांच्या मार्फत कसा, तर ते वाढतात कोठे, तिथून ते वाढतात शक्यतो कचऱ्याच्या ढिगावर किंवा घाण पाण्यामध्ये, ठीक आहे, किंवा ड्रेनेज लाईन मध्ये ते वाढतात आणि मग तिथून ते आपल्या घरापर्यंत पोहोचतात. In many species of mosquitoes, the females need highly nutritious food in the form of blood. हा, तर हे जे फिमेल मॉस्किटो असतात म्हणजे मादी जी काही डास असते तिला जास्तीत जास्त न्यूट्रिशियस ब्लड पाहिजे असतं तिच्या शरीरासाठी, आणि मग ती हे हेल्दी पर्सन मधनं घेत असते. पण ती आली कुठनं, तर ती त्या कचऱ्याच्या ढिगावरनं, हिप ऑफ गार्बेज इथूनच आलेली असते, आणि मग तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते तिच्या शरीरामध्ये पण असतात. आणि जेव्हा ती एखाद्या चांगल्या हेल्दी पर्सनला बाईट करते, चावते, तर त्यावेळेस हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स चांगल्या हेल्दी पर्सनच्या शरीरात जातात, आणि मग अशा पद्धतीने ती प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद देत जाते, आणि प्रत्येकालाच काही ना काही रोग व्हायला सुरू होतात. कसे, कोणकोणते? To lay mature eggs. When a female mosquito bites an infected person that carry the pathogens that cause diseases like malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc.,